पुणे मुंबई एक्सप्रेसवे पर भारी ट्रैफिक जाम। कल शाम टैंकर पलटने के कारण भीषण ट्रैफिक जाम। आज सुबह से ही मुंबई की ओर जाने वाले वाहनों का आवागमन पूरी तरह से रुका हुआ है। पुणे मुंबई एक्सप्रेसवे पर अभी भी यातायात जाम है। दुर्घटनाग्रस्त टैंकर को हटाने के लिए आपातकालीन प्रयास शुरू किए गए हैं। हेल्प फाउंडेशन, हाईवे पुलिस की ट्रैफिक हटाने की कोशिश जारी। एक्सप्रेसवेला आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपिलिन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे, तर त्या अनुषंगानं त्यातून गॅसेसचं लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळं वाहतूक कोंडी झालेली आहे। तर पुणा लेनची जी बाजू आहे ते पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथपर्यंत वाहतूक कोंडी गेलेली आहे। जी पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे 10 ते 12 किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूक कोंडी। तर याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाट मार्गे जर मुंबई आणि त्यासोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूक कोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे। एनडीआरएफ टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी टीम आणि त्यासोबत बीपीसीएल टीम हे तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांच्याकडनं शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। लवकरात लवकर याचं समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। काल संध्याकाळी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला। त्यामुळे त्या टँकरकडून वायुगळती झाली आणि त्या वायुगळती रोखण्यासाठी बऱ्याच टीम्स या ठिकाणी आलेल्या आहेत। एनडीआरएफ आलेली आहे, बीपीसीएल आलेली आहे, त्याचप्रमाणे हेल्प फाउंडेशनची टीम या ठिकाणी आहे, दीपक फर्टिलायझरची टीम आहे। अशा पद्धतीने सर्वांनी या गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु अद्यापही त्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे। या ठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज आहे, मात्र ट्रॅफिक आणि इतर आजूबाजूच्या ज्या सर्कमस्टन्सेस आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी यंत्रणा पोहोचण्यासाठी उशीर होतोय आणि त्या कारणे थोडासा डिले होतोय, परंतु प्रत्येकजण आपापल्या वतीने प्रयत्न करत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांची किंवा एसएसबीच्या ज्या टीम आहेत त्या सर्व टीम या ठिकाणी आहेत। आयआरबी पेट्रोलिंगची टीम देखील या ठिकाणी आहे, डेल्टा फोर्स आहे, महाराष्ट्र सुरक्षा बल आहे आणि या ठिकाणी